नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला सोयाबीनवर दुसरी फवारणी ह्या ठिकाणी बघायची। तुम्ही पहिली फवारणी केला असताल, त्याच्यावर आपल्याला आता 35 ते 40 दिवस पेरणी करून तुमच्या सोयाबीनला झाले असेल, त्यामुळं आपल्याला दुसरी फवारणी कोणती करायची ह्या ठिकाणी आज बघायचे। जे कोणी पहिल्या फवारणीला इमामॅक्टिन घेतला असता, एक्सप्लोड IL कंपनीचं एक्सप्लोड येतं, बायोस्टॅट कंपनीचं बायोक्युलिम नावानं येतं। तसंच प्रकारे तुम्हाला भरपूर कंपनीचे इमामॅक्टिन दुकानदाराने दिले असतील। जे कोणी इमामॅक्टिन घेत असेल त्यांनी ब्रँडेड कंपनीचं मिसाईल असेल, त्यानंतर एक्सप्लोड असेल, बायोक्लेम असेल, तर ब्रँडेड कंपनीचं तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा। पुण्या कंपनीचं आहे त्या दुकानदाराला विचारत चला, तरच ते इमामॅक्टिनची फवारणी करा। आता दुसऱ्या फवारणीबद्दल मी जर तुम्हाला सांगायचं झालं तर आलिका एक, त्यानंतर बॅराझाईट हे एक चांगल्या प्रकारचं तुम्हाला अळीनाशकावर काम करणार आहे। त्यामध्ये इमामॅक्टिन, एजोट आणि न्यूऑन हे बॅराझाईटमध्ये कंटेन आहे। त्यामध्ये आपल्याला बघायचे बुरशीनाशकमध्ये तुम्हाला स्वाधीन असेल किंवा हरू नावाचं असेल, हे दोन्हीपैकी एक घ्यावं। ज्या पिकाची वाढ कमी असेल त्याबरोबर तुम्हाला 1261 याची फवारणी करायची। 1261 मध्ये नायट्रोजन, फॉस्फरस हे 2 घटक येतात। ह्याचं काम फुटव्याचं काम आहे, हे नत्राचं काम करतंय। या तिन्हीचं तुम्हाला ह्या ठिकाणी फवारणी करायची। ज्या शेतामध्ये ज्याची हाईट वाढली आहे, ज्या सोयाबीन मांड्याला गेलेला आहे, जास्त दाटवलेला असेल, तर 1261 न घेता फुलाच्या पिरियडला तुम्हाला गर्डा कंपनीचं चमत्कार नावाचं औषध भेटतंय। त्यामुळं तुमची हाईट कमी होते, पण फुटव्यामध्ये जे फुलाची संख्या आहे ती वाढते। त्याचा अतिरेक प्रमाण नका करू, वाढल्यानंतर त्याची वाढ अति होते, फुलगळ जास्त होते। त्यामुळं तुम्ही त्याचा वापर व्यवस्थितच करा, हेच तुम्हाला सांगायचे। धन्यवाद।